रेशीम शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा तरुणांना काय सल्ला द्याल? कसं मार्गदर्शन कराल? नवीन शेतकऱ्यांना तर मी सांगू शकतोय, माझी एवढी प्रगती माझ्या कुटुंबाची झाली की मी 1 एकर शेतीमधून नर्सरी V1 जातीची नर्सरी वर्षाला कमीत कमी 2 लाख रोपं विक्री करून कमीत कमी शासनाच्या दरानुसार 3 रुपयाने विकले तर माझे 6 लाख रुपये इन्कम होत आहे. इन्कम होत असताना त्यातला एक 1.25 लाख ते 1.5 लाख त्याचे खर्च जाऊन कमीत कमी मला 4 ते 3 लाख रुपयाचा वार्षिक नफा रेशीम शेतीच्या नवीन शेतकऱ्यांना आपण बिया V1 जातीच्या बियाण्यापासून नर्सरी करत आहे. प्लसमध्ये ह्या व्यवसायामध्ये असं आहे की कुठलंही तुम्ही काम निवडा, ह्यात नर्सरी करा किंवा तुती लागवड करा किंवा कोष घ्या, ह्यात तोटा कधीही होणार नाही. शेतकऱ्यांना असं सांगू शकतोय की तोटा जर झाला तर मी स्वतः माझं स्टेटमेंट आहे की नोटरी करून देऊ शकतोय की त्यांचा तोटा झाला, आम्ही सांगतो त्या पद्धतीने जर त्यांनी शेती केली तर तोटा झाला तर मी त्याची नुकसान भरपाई द्यायला मी समक्षमी तयार आहे.